तो रिक्षावाला पुढे गेला बघा, पूर्ण ब्लॉक करतोय तो आता ना. माझ्याकडं माझ्या गाडीचं 5-6 जण असते ना, आता मी काय केलं असतं, 5-6 जणांना तोंड बांधा म्हणलं असतं, नीट इकडून जावा. रिक्षावाल्याचे एक एक काहीच करायचं नाही, पहिले एकानं ठोका टाकायचा रिक्षावाल्याच्या कानाखाली, निघून जायचं पुढं. दुसऱ्यानं लगेच त्या चोळूस तर दुसऱ्याने एक फटका द्यायचा, निघून जायचं, तिथे थांबायचंच नाही. फटका द्यायचा आणि निघून जायचं. असे रॉंग साईड जे चालवतात ना गाड्या, एक एक फटका द्यायचा आणि पुढे निघून जायचं, एक एक फटका द्यायचा आणि पुढे निघून जायचं. हे जोपर्यंत ह्या देशात होणार नाही ना, फक्त ओळख लपवा, जास्त पण नका मारू. थोडीशी आग झाली पाहिजे, तेवढ्यापुरती तेवढी कळायला पाहिजे की आपण चुकीचे वागत होतो म्हणून, आणि त्याच्यानंतर हे केलं पाहिजे. त्यावेळेसच हे जे चुकीचे वागणारे लोक आहेत ना, कमी होणार आहेत. तोपर्यंत कमी होणार नाहीत. आपल्या इथं ना प्रशासनातले अधिकारी, त्यांचं विचारांचं चुकत नाही, त्यांची पण जिंदगी आहे, पण तरी पण प्रशासनात येतात. त्यांना जनसेवेची काय म्हणतात त्याला, जनसेवेची आस लागलेली असते. आस पहिल्यांदा आतमध्ये यायच्या अगोदर, सिस्टम मध्ये यायच्या अगोदर. आणि सिस्टम मध्ये जसे आले की त्यांची ती भूक संपत्ती सगळं काही संपून जातं. जनसेवा हे ते फक्त त्यांचं म्हणणं असं असतं की नंतर आता आपली जेब सेवा चालू झाली पाहिजे. आणि जर तुम्ही जेब सेवा चालू केली, जनसेवा ही पाठीमागे राहते. आता पाहिलं आपण किती अडकलो गेलो होतो या ठिकाणी. अडकायसारखं नाही आपली सिच्युएशन, आपण अडकू नाही शकणार इथं. पण काय झालंय, ह्या लोकांनी जे 3-3, 4-4 लाईन केलेत, त्याच्यामुळे हे सर्वजण अडकले गेले. 4 लाईन केलेत, त्यांना जाण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी एकच लाईन आहे, तिकडे वळण्यासाठी एकच वळते. मग आपण इथं 4 लाईन करून करणार काय? आणि इथं जर कंटिन्यू जर चालत राहिलं असतं, आता गाड्या स्टॉप झाल्यात, भरपूर वेळ झालं स्टॉप झाल्यात गाड्या. आता ते पण दाखवतो जवळ गेल्यानंतर की झाल्यात कशा प्रकारे स्टॉप. मला मोबाईल काढायला लागणार आहे, आणि मोबाईल काढल्यानंतर मग ते समजेल की नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि काय नाही ते. आता इथं बसून नाही प्रॉब्लेम समजणार. आता मला कसं आहे, मोबाईल कंटिन्यू काढून लावता येत नाही हो, त्याच्यामुळे. नसतं मी काढला असता. आता हे दादा इकडे येणार होते, ते आले बरोबर. आता मी दाखवतो तुम्हाला काय प्रॉब्लेम झालाय ते. आता इकडे जे वळणारे लोक आहेत ना, त्यांना वळवताच येत नाही गाडी. तिकडे राईटला वळायचं, त्यांना पण वळवता येत नाही गाडी. पूर्ण अडकलेत पूर्ण. आणि याचा प्रॉब्लेम कशामुळे झाला माहितीये का, पूर्ण जण त्या साईडला अडकलेले. तिकडं त्या 4-4 लाईन आहेत ना, त्यांना पण राईटलाच जायचं. हे प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे फक्त आपल्याला डिस्टन्स सोडून जर गाड्या चालवल्या ना, तर सर्व होऊन जाणार आहे. पण नाही, या पुढे या. आता हे 2 व्हीलर वाले पुढे जाणार, एकदम जवळ जाणार, जवळ जाऊन तिथं त्यांची गाडी मग ते हे करणार. काय लय अवघड आहे बाबा. पूर्ण चॉकअप आहे, कोणीही हलायला तयार नसतं, कोणीही काही नाही. जो तो आता अडकवणार गाड्या. आता यांना राईटला जायचं, यांनी पण गाड्या किती राईटला घेतल्यात, अडकवून टाकल्यात गाड्या, पूर्ण अडकवल्या. आता ज्यांना राईटला जायचं ना, त्यांनी जर लेफ्ट घेतला आणि थोडस पुढे जाऊन युटर्न घेऊन गेले, तर हे सर्कल कंटिन्यू चालू राहील. पण त्या साईडला पण राईट घेणार कोणतरी अडकला असेल आतमध्ये, या साईडलाही अडकलं की स्टॉपच होऊन जाणार, पूर्ण लाईन स्टॉप होणार. कोणीही पुढे जाऊ शकत नाही, कोणीही. जाऊ दे, आता काय आपण बसायचं. हे काय, आता हे जे फ्युअल आहे ह्याच्यामध्ये आता इंधन पण जातं, वेळ पण जातो लोकांचा. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ज्याला कोणाला अर्जंट जायचं असेल आणि जर तो नियमात वागत असेल, जो चुकीचा जाणार असेल तो अडकला तर काही वाटणार नाहीये. पण जो नियमात जाणारा माणूस आहे तो बिचारा अडकला जातो, विनाकारण नियम पाळत असून सुद्धा. आता मी मधल्या लेन मध्ये गाडी ठेवली आहे आणि तरी देखील मी अडकलो गेलोय. याचं रिझन काय आहे? हे चुकीचे चालणारे लोक, बाकी काय. आता याला बघा, हे 2 जण राईटला, आता पूर्ण राईटला लेन दाबतायत, हे पूर्ण राईटला लेन दाबतायत ते 2-3 जण पण.
पूर्ण राईटला. जर यांना राईटला जायचं असेल तर का त्यांनी इंडिकेटर टाकलं, राईटचा इंडिकेटर दिला. त्याच चूक काय आहे माहिती आहे का, ह्या लोकांनी चुकी केली, पूर्ण राईटला गाडी टाकली. आता मी यांची चूक कशी दाखवत होतो, आता मी जर थांबलो इथं तर मी पण अडकणार आहे. आता सर्वांनी ते गेले, चुकीच्या माणसं पुढे गेलेत का नाही, चुकीच्या साईडने गेले, पुढे गेले. आता पुढे जाऊन राईट साठी पूर्ण ब्लॉक केला. आता तिकडून एखाद्याने या लाईन मधल्यानं जर एखाद्यानं जागा सोडली असेल ना तर पूर्ण जण अडकले गेले तिथं. तर मी गेलो असतो पुढं, त्याला सरळ जायला सांगितलं असतं. तो जो आता कियावाला गेलाय ना त्याला म्हणलं असतं तू सरळच जायचं म्हणून तो. पण आता माझ्या गाडीमध्ये कोणच नाहीये, त्याच्यामुळे मी त्या साईडने जाऊ शकत नाही. आता चूक दाखवतो, आता मी जातो पुढंच, त्याशिवाय चूक पण कळणार नाही. हे लोक पूर्ण राईटला गेलेत, लाईनच्या पुढे गेल्यामुळं हे अडकलेत पूर्ण राईटला. गाडीच वळवता येत नाही ना, एकदम जवळ गेल्यानंतर तुम्ही गाडी वळवणार कशी. हे बघा मी माझ्या लाईन मध्ये, आता पण लाईन मध्ये, हे लोक त्या साईडला गेलेत. गरज नव्हती पण तरी देखील. आता यांनी तेच चूक केली, ह्या सर्वांनी चूक केली काय की त्या साईडला गाड्या टाकल्या. त्या साईडला जर गाड्या टाकल्या तुम्ही तर तुम्ही तिथं अडकणारच आहे. आता कियावाल्यानं काय केलं तेच केलं, यांनी चूक केली म्हणून ते कियावाले इकडून पास होऊ शकले. जर बरोबर इथं असते तर मी देखील माझ्या लाईन मध्ये बरोबर असतो आणि हे जो अगोदर जाण्याचा प्रयत्न झाला असता यांचा. आता यांनी पूर्ण त्या साईडला गाड्या घेतल्या, त्या साईडला गाड्या घेतल्यामुळं हे अडकलेत, पूर्ण जण अडकले गेलेत. अख्खा दिवसभर रात्रभर जरी थांबले तरी निघू शकणार नाही, इतके अडकले. थोडस काढून घेतो. पहिलं यांच्यामुळं ना, हे जे राईट साईडला ज्या लोकांनी गाड्या पूर्ण राईटला घेतल्या त्याच्यामुळे ह्या बाजूचे पूर्ण लोक अडकले गेले, तेही अडकले गेलेत आणि हेही अडकले गेले, दोघेही अडकले गेले. आता लाईन बघा, एक लाईन जाणार आहे, 1 2 3 लाईन झालेत. हे आपल्या देशात ना काही लोक चुकीचे वागतात ना, त्यांच्यामुळे हे असं त्रास होतो. आता हे बरोबर आहेत पण यांनी काय चूक केली की यांची गाडी ही राईटच्या लेन मध्ये जास्त शिफ्ट केली. जसं की मी बघा, मला जागा भेटली, मी लेफ्टने थोडस पुढे आलो होतो. तर हेच मला दाखवायचं होतं म्हणून मी शक्यतो लाईन तोडली नसती, मी प्रॉपर लाईन बनवली असती आणि पुढे आलो असतो. आता या माणसानं समोरून येणारी गाडी, तिचाही रोड अडवला, तिचाही रस्ता अडवला, त्यांनाही पुढे येण्यासाठी प्राधान्य नाहीये. आणि हे किती बघा ना, जर सर्वांनी जर एक एक लाईन केली असती, आरामात जर गाड्या काढल्या असत्या तर आरामात एक एक जण पुढे गेले असतं की नाही. पण नाही, कोणालाही थांबायचं नाही, कोणालाही नाही. ज्याला त्याला पळ पळ पळायचंय, फक्त पळायचंय, बाकी काही करायचं नाहीये. आता झालं परत चॉकअप, त्या साईडने येणारे ते टू व्हीलर वाले, तिकडल्या साईडला बघा टू व्हीलर वाले, इथं रिक्षावाला पाठीमागे घेऊन आलाय, तोही अडकला गेलाय. आता हा वेगनारवाला देखील राईट साईडला शिफ्ट झाला होता पूर्ण, आणि त्याची चुकी तो आता भोगतोय. जर तो इथं असता माझ्या जागी तर त्या साईडने त्या गाड्या पुढे गेलेल्या असत्या आणि त्या गाड्या जर पुढे गेल्या असत्या
तर सर्व काही रिलॅक्स असतं. पण नाही, लोकांना या गोष्टी करायच्याच नाहीत. आता गाडीला गाडी घासतील ही लोक, पण एक दुसऱ्याला जाऊ देणार नाहीत पुढे. काय टू व्हीलर आले, इकडून आले तर गाडीला तर घासत तर नाही ना. घरच्या हॅलो, येतो 10 मिनिटात. आल्यास कर 10-15 मिनिटं, अर्धा तास लागेल. ठीक आहे, आज नाही, आज नाही. ओ रिक्षावाल्याला सांगा, थोडं पुढे गेलं ना, राईट घेतला ना, परत इथंच येतो. थोडं पुढे जाऊन राईट घ्या, परत राईट घ्या, म्हणजे इथंच येतो परत. 200 मीटर पुढे फक्त जायचं. 200 मीटर पुढे म्हणा फक्त. हा, पुढे जाऊन जाता येते. पुढून येता येते, फिरून येता येते, फिरून. आता झालं काय असं, आता यांनी कसं राईट घ्यायचंय, तसंच समोर पण एक जण राईट घ्यायला तयार थांबलेले असतील. पूर्ण जाम एकदम पॅक होऊन गेलाय, एकदम जाम झालाय. तर पाहिलं, आता यांना राईटला जर जागा दिली तर बरं, नाही तर यांनी आता इथून भेटन त्यांना जागा समोर. पण त्या साईडनं पण बघा गाडी आलेली आहे समोर, त्याच्यामुळं एक गाडी आहे तर जातील, ते पास होतील लगेच. हा प्रॉब्लेम आहे आपल्या इथं देशामध्ये ना, गाड्यांचं. याच्यामध्ये होतं काय माहितीये का मित्रांनो, गाड्यांचंही नुकसान होतं आणि माणसांचंही थोडंसं हे होऊन जातं. म्हणतो ना आपण, त्रास शेवटी त्रास आहेच की हो, माणसांना बी त्रास नाही असं थोडी आहे, माणसांना पण त्रासच आहे की याच्यामध्ये. पण ह्याच गोष्टी जर सर्वांनी, आता इथं बघा, इथं कशा प्रकारे लाईन आहे, पण इथं प्रॉब्लेम काय माहितीये का, या साईडला मोठी लाईन करतात ना, पण त्या साईडला एक एक्स्ट्रा लाईन झालेली आहे जे सरळ जाण्यासाठी आहे. पण लोक तिथंही आडव्या गाड्या लावतात. आता माझ्या पुढची जी इर्टिगा आहे, ते त्या छोट्या गल्लीतून मध्ये आली आणि सरळ वर येण्यासाठी आली. चला, MH46 आहे, त्यांना जास्त माहिती नसत तर येऊ द्या, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. समजा ज्यांना प्रॉपरच्या ज्या गाड्या आहेत, आता मी कधीच निघून गेलो असतो, पण आज व्हिडिओ पण बनवायचा होता. लोक काय काय करतात आणि कसे स्वतः अडकून पडतात, तर हे दाखवण्यासाठी मी जाणून तिथं थांबलो. नाहीतर मी तो जो पॅच आहे, तो हा पॅच मी अवॉइड करतो. थोडंसं पुढं गेलं ना, जिथून आपण आलो तिथंच थोडंसं पुढं जायचं आणि पुढं जाऊन युटर्न मला राईटलाच जायचं. तर या अंडरपासमधून न जाता याच्या पुढच्या अंडरपासमधून मी राईट घेतला असता तर मी बरोबर एकदम प्रॉपर माझ्या डेस्टिनेशनकडे गेलो असतो.
तर हे छोट्या छोट्या चुकी आपल्याकडून होतात, आपणही त्या चुकी करतो आणि म्हणूनच वाहतूक कोंडी होते. तर जिथं अशा प्रकारे हे होणार आहे तर 4-4 लाईन्स न बनवता थोडंसं जर पेशन्स ठेवून जर सुरुवातीपासूनच जर आपण जर चालत राहिलो तर त्या ठिकाणी मात्र हे होणार नाहीये. पण लोक तसं न करता आता मी वळण घेणार आहे इथं टू व्हीलरसाठी एंट्री आहे, फक्त टू व्हीलर्सच बाहेर येतात आणि हे पहिलं जाम होत एवढं जाम व्हायचं इथं तर अक्षरशः तास दीड तास लागायचे या चौकामध्ये. तर अरे रे रे रे, हायवे पांढरी लाईट आणि रॉंग साईड येऊन थांबलाय. गरज नाही आहे पण थांबायची, आम्हाला भाजी घ्यायची त्या टेम्पोतून म्हणून आम्ही तिथंच थांबणार आहोत. भाजीच्या टेम्पो पाशी आमची गाडी थांबली पाहिजे, नाहीतर आम्ही भारतीय असल्याचं अपमान आहे. चला, थोडासा मोकळा श्वास आहे. आत्ताच नाहीये, आत्ताशी एक नागपुडी उघडली आमची, आता अजून एक पुढची नागपुडी उघडायची आहे घराकडे जाण्यासाठीची. ती कशी येते पाहिजे. लवकर यायचं सोपं नाहीये, घरी जायचं म्हटलं की हे दोन्ही नागपुड्या उघड्या करायला लागतात. त्या दोन्ही याच्यातून ऑक्सिजन न घेता कार्बन डायऑक्साईड घ्यावा लागतो, तेव्हा आम्ही जिवंत राहतो. तर चला, कार्बन डायऑक्साईड कडे दुसऱ्या स्टॉक कडे जायचं आता. तर मित्रांनो, हा झाला मजाकचा विषय. तर मी जे आपलं आता क्राईम रेट जे चाललेलं आहे देशाचं, तर त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओ बनवू का नाही मी पहिल्यांदाही विचारलं होतं, सुरुवातीला पण विचारतोय आणि आता शेवट व्हिडिओच्या मध्ये थोडंसं हे अंतर आहे. तर मी गप्पा मारण्यासाठी आता बोलतोय. तर मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ कसा असेल, काय असेल, त्याचं तुम्हाला उत्सुकता लागलेली असेल का, हे एक मला पाहिजे. जर तुम्हाला उत्सुकता असेल त्या व्हिडिओबद्दल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्ही अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवा. ते देखील सुरक्षिततेबद्दलच आहे आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी जर एखादा तसा व्हिडिओ मला बनवायचा, तसं मी बनवणारच आहे. पण समजा कसा बनवू, काय त्याच्यात टॉपिक्स घेऊ, तेही तुम्ही जर समजा सांगितलं तर त्याच्याबद्दलही मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करेन. तर पाहूयात काय कमेंट्स असतील, काय तुमचे मत असतील की कशा प्रकारे एक व्हिडिओ बनवला गेला पाहिजे, काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये. तर पाहूया, लवकरच तो पण व्हिडिओ घेऊन येणार आहे मी. आता मुद्द्याचं बोलतो थोडं. ते मुद्द्याचंच असेल. तर जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ, काहीतरी आयडियाज माझ्यापर्यंत पोहोचवा ज्याच्यावरती मी व्हिडिओ पण बनवू शकेल. आणि कसं असतं माहिती आहे का, तुम्ही भरपूर व्हिडिओज पाहत असाल पण ते मी थोडंसं डिफरन्स म्हणजे वेगळं चालण्याचा प्रयत्न करतो, वेगळं बनवण्याचा प्रयत्न करतो आणि वेगळी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते मी हे करण्याचा प्रयत्न करतोय की तुमच्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, जे तुमच्यापर्यंत समजलं पाहिजे अशा भाषेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन देखील दाबा. आता पुढं जातोय, जर वाहतूक कोंडी नसेल तर इथून पुढचा व्हिडिओ हा मी कट करेल. चला, अरे बापरे, याला आता 2-3 दिवसच झाले याला बनवून, पण डायरेक्ट दबलाय तो रोड. जय हो रोड बनवणाऱ्यांची. असं आपलेच माणसं. घ्या रिवर्स, टाका फर्स्ट, जावा पुढे. दादाजी जा, दादाजी जाऊ, ठीक आहे. तर असं गाडी चालवताना थोडंसं कोण आहे, काय नाही आहे, कशा प्रकारचं. आता हे वयस्कर होते आणि वयस्कर जर असतील तर त्यांना शक्यतो हे करायचं की सहकार्य करायचं.
आता वयस्कर लोक आपल्या इथं भरपूर जण गाड्या चालवतात तिथे, पण जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तर हे सावकाश चाला थोडस, जरी तुम्ही चुकीचं असाल, चुकला असाल, चुकीचं नका चालवा सावकाश जरी असाल तरी. नाहीतर तुम्ही आमच्यावरती खापर फोडायचं सोडून आमच्या डोक्यात रांजण फोडतात की तुम्हीच सांगितलं होतं चुकीचं चाला पण सावकाश चाला. तर तसं कधी करू नका. सावकाश पण आपण जरी चुकीचं चालत असतात तर पूर्ण अनलिगल आहे ते, कोणाच्या ना कोणाच्या जीवाशी खेळतोय आपण. तर हेही लक्षात ठेवा आणि पुढचा कार्यक्रम चालू. दुसरी नागपुडी आपली आता ही शक्यतो भेटणार आहे वाटतं आपल्याला या ठिकाणी मोकळा श्वास. तर मोकळा श्वास भेटला तर आपण पुढे जाऊ.